शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वादळ जातीवादी मोदींना या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास या सभेच्या निमित्ताने अजून थोडा वेळ वाट बघूया काही आपल्याला घाई नाही आणि पाऊस सुद्धा आशीर्वाद देऊन गेलेला आहे आपल्याला मी विनंती करणार आहे ही शिवसेनेला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल आणि भाजपला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल छत्रपतीचा अपमान जर कोण करत असेल कोण त्यांना अपशब्द वापरत असेल तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या असलेल्या युतीला हा तरुण आणि महाराष्ट्रातली जनता गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या सभेत आम्हाला पण बोलता येतं आता ही शिवसेना आपण सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट किंवा सोशल मीडिया असेल इश्यूचा नॉन इश्यू करायचं तुम्ही ठरवायचं नॉन इश्यूचा इश्यू करायचं तुम्ही ठरवायचं पण एक लक्षात घ्या एकदा वेळ गेली पुन्हा येत नसती तुम्ही काय पण म्हणा ह्या जगाच्या पाठीवर काय पण आपण विकत घेऊ शकतो पण एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे वेळ एकदा दौडवली ती पुन्हा येत नसते जो येतो तो एक ना एक दिवस जातो हे कटू सत्य पण मात्र आल्यासारखं जीवनाचं सार्थक केलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने आम्ही आज सर्व आपल्या समोर आलेलो आहोत 5 वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदरच थोडस जाणार आहे मी ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं गांधीजींनी काय संकल्पना मांडली पंचायत राजची संकल्पना मांडली संकल्पना काय होती सत्तेचं विकेंद्रीकरण कशा करता तर सत्ता स्थान हे तुमच्या प्रत्येकाच्या दारात गेली पाहिजे गावापर्यंत पोहोचली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही नांदणार जन्माला आल्या काय ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था अनेक लोक सर्वसामान्य कुटुंबातले त्याच्यात पदाधिकारी झाले आणि ह्या संपूर्ण पदाधिकारीच्या माध्यमातून हा देश उभा राहिला 5 वर्षाच्या पूर्वीचा काळ जर पाहिला तर अनेक या देशाने अनेक सत्तांतर बघितले पण ह्या 5 वर्षापूर्वी काय झालं मन की बात वेळ थोडा आहे जरा डिस्टर्ब करू नका मनापासून मी तुम्हाला ती करमणूक करण्याकरता आलो नाहीये नीट ऐकून घ्या हे जसं मला लागू होतं इथं प्रत्येक उपस्थित सगळ्यांना लागू होतं हा प्रत्येकाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे मन की बात अरे वा एवढा अभिनय तर मी कधी बघितलं पण नव्हतं तुम्ही अभिनय करून तुम्ही लोकांच्या अंतःकरणात तर पोचला खरं तरुणांना तुम्ही काय सांगितलं 2 कोटी तुम्हाला नोकऱ्या देतो माता भगिनी आणि जे वडीलधारी लोक आहेत त्यांना तुम्ही संपूर्ण सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो हे सांगितलं ना सगळे या देशातले सर्व जनतेतले लोकशाहीतले सर्व आपण राजे एक टक लावत तर रेडिओकडे ट्रान्झिस्टरकडे टीव्हीकडे मग सगळं सोशल मीडियाकडे पाहत होतो ना काय चुकलं लोकांचं लोकांनी विश्वास ठेवला हे चूक झाली का तुम्हाला वाटलं की आपण फार हुशार झालो काय केसानी लोकांचा गळा कापला अरे वा ही परत फेड ज्या लोकांनी तुम्हाला 1-2 नाही बहुमताने तुम्हाला बहुमत देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात विराजमान केलं तुम्ही त्यांना त्या क्षणी ज्या वेळेस तुम्ही विराजमान झाला त्या क्षणी पाठ फिरवली तो मी नव्हेच काय
काय करायचं त्यांनी? मी तुम्हाला सांगतो काय करायचं. तुम्ही हाताशून चालणार नाही. तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. अनेक वर्षापूर्वी अशीच एक व्यापाराचा हेतू घेऊन एक ईस्ट इंडिया कंपनी, चिल्लर अशी ईस्ट इंडिया कंपनी आली होती या देशामध्ये. तिने एक विचार दिला आणि सगळ्यांना वाटलं. तिने काय विचार दिला? आता फडतून विचारतात कोणी दिला आणि आपण सर्व छाती ठोकपणे असं सांगतो की भारत आपला एवढा मोठा विशाल, सगळ्यात जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, विशाला पिळतो आपण असे तलवारी बिलवारी. काय एक विचार दिला आणि सांगितलं की फक्त आम्ही तुमची काळजी घेऊ शकतो. आणि आपण मान्य केलं, गुलामगिरीत गेलो. तो विचार, ती सोच, ती महत्वाची असते. आणि मग काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा एक विचार दिला. त्यांनी सांगितलं हा देश तुमचा आहे, त्यांचा नाहीये. हे सगळं जे आहे दिसतंय, डोंगर कपारी, संपूर्ण झाड झुडपे, जमिनी, हा तुमच्या आहेत, तुमच्या आणि कोणाच्या नाही आहेत. हा हे सगळं तुमचं आहे. आणि त्यातून स्वराज्याची स्थापना झाली. एकतर शिवाजी महाराजांनी केली नाही, तुमचे सर्वांचे पूर्वज होते. त्यावेळेस जातीभेद केला नाही. सर्वांना एकत्रपणे एकत्रित करून एक संकल्पना मांडली. ती होती स्वराज्याची, शांततेची, विकासाच्या कामांची, गतीची. गतीनी कशाची? गती तर कशाची? प्रगतीची. ती संकल्पना त्यांनी मांडली. आणि मग आज काय पाहतोय? ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिली, आज ही अवस्था या देशाची. आणि ते सुद्धा 5 वर्षात ही अवस्था या देशाची, ज्याच्याकरता कोणाचा तरी वडील, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप आज शहीद झाला देशाकरता. स्टाइल स्टाइल, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता.